तर चला मित्रांनो, तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अभंग आपण बघणार आहोत. हे बघा मित्रांनो, हा अभंग आहे पहिल्या नंबरला, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. हा अभंग आपण पूर्ण बघणार आहोत. चला सुरुवात करूया. काय वानू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. थोरी व सांडिली आपुली परिसे, नेने सिओ कैसे लोखंडासी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवतसे. तर बघा, आपण मराठीत अर्थ समजून घेऊया. चला. मी संतांची कीर्ती किती वर्णन करू, असे म्हणून महाराज म्हणतात की माझी वाणी अपुरी आहे, म्हणून मी फक्त त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवतो. लोखंड अतिहीन आहे, त्याला मी कसा स्पर्श करू, असे मनात न आणता परिसाने त्याचे सोने केले. त्याप्रमाणे संतांनी माझ्या हीनाचा अंगीकार केला. संतांचे अवतार जगाच्या कल्याणाकरताच असतात. ते आपला देह परोपकार करण्यात कष्टवितात. सर्वांवर दया करणे हे संतांचे स्वाभाविक भांडवल आहे व त्यांना स्वतःच्या देहाची ममता नसते. ते संत लोकांच्या सुखामुळेच सुखी होतात आणि त्यांचे बोलणे अमृतासारखे मधुर असते. हरीच्या नाम अमृताचा ओघच त्यांच्या वाणी वाटे वाहत असतो. या अभंगात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारे असे सुभाषित आले आहे. तर बघा मित्रांनो, चांगल्या प्रकारे आपल्याला मराठीत अर्थ सापडलेला आहे. नमस्कार.